विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही एक्झाम म्हटलं की तिचा पेपर पॅटर्न आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे, बरोबर? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या एच-एस-सी बोर्डच्या मॅथेमॅटिक्सचा पेपर पॅटर्न आणि त्यासोबत आपण पाहणार आहोत चॅप्टर वाईज वेटेज म्हणजे कोणता चॅप्टर हा किती मार्कला येणार आहे, तुम्हाला हे समजून येईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तुमचा पेपर पॅटर्न. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपण मार्किंग स्कीम किंवा इव्हॅल्युएशन समजून घेऊया. तर तुमचा जो थिअरी पेपर असणार आहे, तो टोटल 80 मार्क्सचा असणार आहे. 80 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि त्याच्यानंतर ना 20 मार्क्स जे आहेत, तर ते तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क असणार आहेत. ओके. तुम्हाला आउट ऑफ 80 मार्कचा क्वेश्चन पेपर येणार आहे आणि त्याचबरोबर 20 मार्क्स हे जे आहेत, तर ते तुम्हाला अंतर्गत मूल्यमापन म्हणजेच तुमच्या प्रॅक्टिकलचे असणार आहेत. तर टोटल असं तुमचं इव्हॅल्युएशन जे आहे, तर ते पूर्ण 100 मार्क्सचं असणार आहे. बरं, आता ह्या 80 मार्कमध्ये आपण पाहूया, की नक्की तुमच्या मार्कची विभागणी कशी केली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इथं 4 सेक्शन आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तुमचा टोटल पेपर हा 4 सेक्शनमध्ये डिव्हाईड आहे. तर सेक्शन ए मध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेशन्स म्हणजे एम-सी-क्यूज आणि त्याच्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन अशा 2 टाइपचे क्वेशन्स असणार आहेत. मल्टिपल चॉईस क्वेशनमध्ये तुम्हाला टोटल 8 मल्टिपल चॉईस क्वेशन्स असणार आहेत. बरोबर. एक क्वेशन हा तुमचा 2 मार्काचा असणार आहे. म्हणजे तुमचे इथं झाले टोटल 16 मार्क्स आणि इथं तुम्हाला कोणताही ऑप्शन किंवा ऑर नसणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन इथं तुम्हाला 4 क्वेशन्स मिळणार आहेत आणि 4 क्वेशन्स जे आहेत तर ते प्रत्येकी 1 मार्कला म्हणजे असे टोटल 4 मार्क. तर तुमचा सेक्शन ए जो आहे तो तुमचा 16 प्लस 4 असा मिळून आपला 20 मार्कचा असणार आहे सेक्शन ए आणि इथं तुम्हाला कोणतेही ऑर किंवा ऑर क्वेशन, ऑप्शन क्वेशन्स नसणार आहेत. त्याच्यानंतर आपण वळूया सेक्शन बी कडे. सेक्शन बी मध्ये तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेशन्स इथं पाहायला मिळतील आणि हे किती असणार आहेत? तर इथं 8 शॉर्ट क्वेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. बरोबर. क्वेशन 3 टू क्वेशन 14 असे 8 क्वेशन्स. आता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला टोटल 12 क्वेशन्स मिळतील आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 8 क्वेशन्स सोडवायचे आहेत. बरोबर. म्हणजे टोटल तुमच्या क्वेशन पेपरमध्ये किती क्वेशन असतील? सेक्शन बी मध्ये 12 क्वेशन्स आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 8 क्वेशन्स सोडवायचे आहेत. प्रत्येक क्वेशन हा 2 मार्कला असणार आहे. तर झाले तुमचे 16 मार्क. बरोबर. म्हणजेच सेक्शन बी जो आहे, तर तो तुमचा कितीला? 16 मार्कचा असणार आहे. सेक्शन ए 20 मार्क, सेक्शन बी 16 मार्क. ओके. त्याच्यानंतर आपण वळूया सेक्शन सी कडे. सेक्शन सी मध्ये तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेशन्स असणार आहेत. ओके. आता शॉर्ट आन्सर क्वेशन्स 1 सेक्शन बी मध्ये आणि शॉर्ट आन्सर क्वेशन्स 2 सेक्शन सी मध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला टोटल 8 क्वेशन्स सोडवायचे आहेत. बरोबर. आउट ऑफ 12 म्हणजे टोटल 12 क्वेशन्स असणार आणि 12 पैकी तुम्हाला कोणतेही 8 क्वेशन्स सोडवायचे आहेत. याचं नंबरिंग काय असणार? तर क्वेशन 15 पासनं तर क्वेशन 26 पर्यंत तुम्हाला असे प्रश्न असणार आणि त्यापैकी तुम्ही कोणतेही 8 सोडवू शकता. एक क्वेशन जो आहे, तर हा 3 मार्कला असणार आहे. बरोबर. म्हणजे आपण सेक्शन बी मध्ये पाहिलं शॉर्ट आन्सर क्वेशन. प्रत्येक क्वेशन हा 2 मार्कला होता. सेक्शन सी मध्ये हा 3 मार्कला असणार आहे. म्हणजे असे टोटल 24 मार्क तुमचे इथं होणार आहेत. म्हणजे सेक्शन सी साठी 24 मार्क आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा किंवा विद्यार्थ्यांना सगळ्यात टफ जाणारा जो सेक्शन आहे, तर तो आहे सेक्शन डी. इथं असणार आहेत लाँग आन्सर क्वेशन्स. आता लाँग आन्सर क्वेशन्स हे तुम्हाला किती असणार आहेत? तर 5 असणार आहेत. ओके. क्वेशन नंबर 27 टू क्वेशन नंबर 34 पर्यंत असणार आहेत. त्याचबरोबर इथं 8 पैकी तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे आहेत. बरोबर? आणि इथं मार्क्स किती असणार आहेत? तर 20 मार्क्स. म्हणजे आपण जर पाहिलं तर एका क्वेशनला तुम्हाला 4 मार्क्स असणार आहेत. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने सेक्शन डी हा तुमचा असणार आहे 20 मार्कला. आपण जर यांची ॲडिशन केली तर ही येते 80 म्हणजे असा तुमचा 80 मार्कचा पेपर असणार आहे. आता पहा, सेक्शन बी पासनं खाली तुम्हाला ऑर आहे. ओके, ऑप्शन्स आहेत. तुम्ही कोणतेही चूज करू शकता. पण सेक्शन ए हा तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे आणि सेक्शन ए हा तुमचा स्कोरिंग सेक्शन म्हणून ओळखला जाणार आहे. बरोबर? सेक्शन ए आणि सेक्शन बी इथं आपले मार्क्स जाता कामा नये. त्याच्यामुळे हे जे क्वेशन्स आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत. फास्ट तुम्ही पेपर्स पहा, बोर्डचे पेपर पहा. याच पॅटर्नमध्ये ते असणार आहेत आणि तिथून तुम्ही क्वेशनचं स्वरूप लक्षात घेऊ शकता. आता त्याच्यानंतर आपण पाहूया मार्किंग स्कीम किंवा वेटेज. ओके. आता वेटेजमध्ये इथं मॅथ्स पार्ट 1 चं वेटेज मी तुम्हाला सांगितलंय आणि इथं मॅथ्स पार्ट 2 चं वेटेज मी तुम्हाला सांगितलंय. आता मॅथ्स पार्ट 1 मध्ये आपल्याला टोटल 7 चॅप्टर्स आहेत. 7 चॅप्टर्स मधला सगळ्यात सोपा मॅथेमॅटिकल लॉजिक हा तुमचा टोटल 8 मार्कचा चॅप्टर असणार आहे. किती? 8 मार्कचा. 80 पैकी 8 मार्क्स. त्याच्यानंतर मॅट्रायसेस हा तुमचा 6 मार्कचा चॅप्टर असणार आहे. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा तुमचा 10 मार्कचा चॅप्टर असणार आहे. त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा 6 मार्काचा. त्याच्यानंतर वेक्टर्स हा 12 मार्कचा असणार आहे.
बघा सगळ्यात जास्त वेटेज हे वेक्टरला आहे. त्याच्यानंतर लाईन आणि प्लेन हा तुमचा 10 मार्काचा चॅप्टर आणि त्याचबरोबर लिनियर प्रोग्रामिंग हा तुमचा 4 मार्कचा क्वेशन. ओके. तर अशा पद्धतीने मॅथ्स पार्ट 1 चा तुमचं वेटेज आहे. त्याच्यानंतर मॅथ्स पार्ट 2 साठी काय? तर पहा डिफरन्शिएशन 9 मार्क, त्याच्यानंतरनं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इथं तुम्हाला 9 मार्क मिळतील. त्याच्यानंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन 10 मार्क, डेफिनाइट इंटिग्रेशन 6 मार्क, त्याच्यानंतर एओडी ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन 4 मार्क, त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन्स 8 मार्क, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन 5 मार्क, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 5 मार्क असे मिळून तुम्हाला इथं मॅथ्स पार्ट सेकंडमध्ये तुमचं वेटेज असणार आहे. बरं, आता हे झालं वेटेज. तुम्हाला वेटेज समजलं. पण आता ज्यांनी सुरुवात केली नाही अभ्यासाला, तर त्यांच्यासाठी सुरुवात कुठून करायची? ओके. आता बोर्ड्सला जर आपण पाहिलं तर ठीक आहे, अजून 1 महिना वेळ आहे. महिन्यापेक्षा थोडंसं जास्त वेळ आहे. पण तो वेळ कमी आहे खूप. कारण तिथं तुमचे प्रॅक्टिकल्स वगैरे होणार आहेत, बरोबर? मग त्याच्यामुळे ज्यांनी अजून सुरुवातच केली नाही, तर त्यांच्यासाठी मी सांगेल, की मॅथ्ससाठी तुम्ही सुरुवात करा. पार्ट 1 मध्ये तुम्ही सुरुवात कशापासून करा, तर ईझी जे चॅप्टर्स आहेत, तर त्यांच्यापासून सुरुवात करा. ठीक आहे, आपल्याला वेक्टर सारखा टफ टॉपिक पण कव्हर करायचा आहे. पण पहिले तुमचा कॉन्फिडन्स आपल्याला वाढवायचा आहे. बरोबर? मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय? मॅथेमॅटिकल लॉजिक हा 8 मार्कचा चॅप्टर आहे. बरोबर? या 8 मार्कपैकी एकही मार्क तुमचा कुठे गेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर काय? तर लिनियर प्रोग्रामिंग. ओके. लिनियर प्रोग्रामिंग नंतरनं मॅट्रायसेस हे जे 3 चॅप्टर्स आहेत. ओके. हे 3 चॅप्टर खूप ईझी आहेत. बरोबर? मॅट्रायसेस थोडासा आपण जर बाजूला ठेवला, लिनियर प्रोग्रामिंग आणि मॅथेमॅटिकल लॉजिक खूप ईझी चॅप्टर्स आहेत. म्हणजे तुमच्या इथं समजा 12 मार्कची तयारी इथं तुमची होते. बरं. हे झाल्याच्या नंतरनं मॅथ्समध्ये हे झाल्याच्या नंतरनं काय करायचंय तुम्ही? मॅथ्स 2 कडे यायचंय. मॅथ्स 2 मध्ये तुम्ही जर इथं व्यवस्थित जर पाहिलं, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन हे टोटल 10 मार्कचे टॉपिक आहेत. बरोबर? 5 आणि 5 10 मार्कचे टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही इथं विचार करा 12 आणि 12 आणि 5 17 म्हणजे असं 17 मार्कचं तुमचं खूप ईझी आहे. म्हणजे तुम्ही जर सुरुवात केली नसेल, तर यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. मग त्याच्यानंतरनं काय करायचंय? तर त्याच्यानंतरनं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर्स, लाईन एंड प्लेन यासारखे चॅप्टर्स करायचे आहेत. आता मॅथ्स 2 मध्ये काय करायचं तुम्हाला? तर हे पहा. फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएशन करायचंय. डेरिव्हेटिव्ह घेता आला पाहिजे. त्याच्यानंतर डिफरन्शिएशनचे ॲप्लिकेशन्स बेस्ड प्रॉब्लेम्स येतात परीक्षेमध्ये. त्याच्यानंतरनं इनडेफिनाइट इंटिग्रेशन, इंटिग्रेशन घेता आलं पाहिजे. त्याच्यानंतरनं डेफिनाइट इंटिग्रेशन आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. हे तुम्हाला लाईन वाईजच करायला लागेल आणि नंतरनं काय? तर डिफरन्शियल इक्वेशन. तुम्ही डायरेक्टली इनडेफिनाइट पासून किंवा डेफिनाइट पासून सुरुवात करू शकत नाहीत. तुम्हाला आधी डेरिव्हेटिव्ह घेता आला पाहिजे आणि नंतरनं इंटिग्रेशन घेता आलं पाहिजे आणि त्याच नंतरनं तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन सुरू करू शकता. मग या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचंय. म्हणजे आता तुम्हाला क्लिअरली आयडिया आली असेल, की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने वेटेज आहे किंवा तुमचा पेपर पॅटर्न कसा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ किंवा आपलं चॅनल हे तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.